राज्यातील हजारो सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी मोठी बातमी. आता टीईटी पास होण्यासाठी 55% नाही तर फक्त 45% गुण पुरेसे ठरणार का, अशी शिक्षण विभागाकडे मोठी मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना 2 वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर राज्यातील पदोन्नती प्रक्रियेतही टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी मोठी मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद यांनी शिक्षण विभागाकडे एक महत्वाची मागणी केली आहे. 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना टीईटी मध्ये 15% गुणांची सवलत देण्यात यावी. सध्या टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांना 60% गुण आवश्यक आहेत. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटक्या, ओबीसी आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 5% म्हणजेच 55% गुण हे आवश्यक आहेत. तर माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना 15% सवलत ही देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये 15 वर्षाहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठीही 15% गुणांची सवलत देण्यात यावी. म्हणजेच टीईटी पास होण्यासाठी किमान 45% गुण हे ठेवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात शिक्षण परिषदेचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांना भेटले आहे. परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की 15 वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांचे वय, मानसिकता आणि बदललेला अभ्यासक्रम लक्षात घेता त्यांना गुणांमध्ये सवलत देणे आवश्यक आहे. जर ही मागणी मान्य झाली तर हजारो कार्यरत शिक्षकांना मोठा दिलासा मिळू शकतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली असून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहितीही समोर आली आहे. तुमच्या मते सेवाज्येष्ठ शिक्षकांना 15% गुणांची सवलत मिळायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिक्षकापर्यंत ही बातमी पोहोचण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.